माझ्यावरती जाऊन वसुली करतो म्हणून ह्याला जाब विचारला तर ह्याने उलटा राग काढला माझ्यावरती. त्यात तुमचा दाजी म्हणलं तर अजूनच मारलं मला फार मारून मारून शर्ट फाडला हो माझा बघा. ए लिंबू द लेमन लिंबाचा का पिण तुला? अरे कसलं खोटं नाही, शर्टापेक्षा जास्त रंग बदलते फास्ट मध्ये. हो मॅडम ह्याचा विश्वास ठेवू नका. मॅडम वाचव मला, मार मला. हात नाही लावायचा. तुला काय वाटलं मी इथं असताना तुझी गुंडगिरी सहन करीन? माझ्या घरातल्या माणसावर हात उचलल्यावर तुला किती महागात पडेल ते बघ आता. लिंबराज माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला चला आणि याची तक्रार कर. असं ठीक आहे, मग मी बी येतो पोलीस स्टेशनला. मला बी तक्रार करायची आहे याच्या विरोधात. आयला ह्यानं जर मी अमृताला मारतो म्हणून माझ्या विरोधात केस केली तर मी अडकीन. नाही केस नाही झाली पाहिजे. कसली तक्रार सांगतो तुम्हाला. नाही मॅडम नको तक्रार करायला. हा माणूस माझ्यावरती परत डूक धरून बसेल आणि मारेल मला, राग काढेल माझ्यावरती. हे बघ असं काही नाही होणार. अख्खं पोलीस स्टेशन तुझ्या बाजूला असताना का घाबरतोस तू? आपण जर हिम्मत केली नाही तर अशा गावगुंडांची हिम्मत अजून वाढते. चल आणि तक्रार कर. हो पण माझ्या मागे अमृताचं काय होईल? आणि या माणसाने परत तिच्यावरती राग काढला तर? ए लिंबू अजून किती खोटं बोलशील रे? स्वतःला वाचवण्यासाठी अमरीचं नाव पुढे करतोस तुझ्या तर. माझ्या समोर तुझी गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही. इथल्या इथं अटक करी. करा की मग. काय म्हणजे मॅडम तुम्ही माझं एकदा नीट ऐकून घ्या. ह्यो खोटं बोलतोय. हवे ना अमरीला. गुंडाशी बोलत नाही मी. निघितून निघितून. लिंबराज चल माझ्या बरोबर. सत्यदाजी ह्याला दम द्यायला गेलेत. निदान त्यामुळे तरी ह्याच्यावर जरा बसावं. एक तर दीदी पण आल्या आणि ती आलेली असताना तिला जर ह्या सगळ्या गोष्टी कळल्या ना तर तिला लय वाईट वाटेल. आधीच आईचा आणि दीदीचा विरोध असताना मी हे लग्न केले. कुणालाच नाही जुमानी. आणि आता मला जो त्रास होतोय तो धड कुणाला सांगता पण येईना आणि कुणाशी काही बोलता पण येईना. आमरे जाऊ बापू कुठे बाहेर गेलेत का आत्ता पण गेले दारू प्यायला? अगं त्यांना म्हणा निदान मंजू घरी असेपर्यंत तरी नका असं वागू. नाही आता परत नाही करायचे ते असं. तुला काय माहिती? आई मी सत्यदाजींना सांगितले हे सगळं. ते आता त्याला धडा शिकवणार आहेत. अगं त्यांना कशा पाहिजे सांगितलंस? हे त्यांना का मध्ये घेतलंस? हे बघ मंजूला कळलं तर तिला अजिबात आवडणार नाही. आई अगं तिला आवडणं न आवडण्याचा प्रश्नच नाहीये. हे सुधरावेत बास तेवढं आधी महत्वाचं आहे.
मंजू अगं हे तुझ्या बरोबर काय करते आणि ह्यांची ही अशा अवस्था कशी काय झाली? त्या मवाली सत्यजित सुर्वेनं मारले यांना. बघा आई साहेब किती मारलंय मला. अहो, मारून मारून अरे शर्ट फाडला माझा. बेदम मारलो. अहो मेवणीबाई आल्या म्हणून तरी वाचलो. नाहीतर जेवारीशी मारला असतं त्यांनी मला. अगं पण सत्यजितराव यांना का मारतील? अहो दारूचा गुत्ता चालून राहिला लोकांकडून वसुली करतो तो आणि बाहेर देव असल्यासारखा दाखवतो आणि असली कामं करतो. अहो त्याला जाब विचारल्यानंतर राग काढला माझ्यावरती आणि मेवणीबाईच्या घरातला आहे म्हणल्यावर तर अजूनच मारलं मला. त्या सत्याची गुंडगिरी कधीच जाणार नाही. आयुष्यभर हेच करणार तो. अजून रागावर कंट्रोल नाही घालता आला त्यात. लोकांसाठी देव असेल पण राक्षस आहे तो राक्षस. अगं तिथे पण तू सत्यदाजींची बाजू पण ऐकून घे ना. त्यांना काय आमरे त्या माणसानं तुझ्या नवऱ्याला इतकं मारलंय आणि तू मला त्याची बाजू ऐकून घ्यायला सांगतीस? अगं तिथे तुला नाही माहित ह्यांनी बघा मेवणीबाई बघा हिच्या नवऱ्याची काहीच पडलेलं नाही हिला. सारखं त्या माणसाचं कौतुक असतं हिला. अहो माझी बाजूच घेत नाही कसलीच. आमरे हे बघ सत्य आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. तू उगाच त्याची बाजू घेऊ नको. तो गुंड होता आणि गुंडच राहणार. अगं पण तिथे तू सत्यदाजींचं म्हणणं एकदा तरी ऐकून घे. आमरे काय लावलंय सारखं सत्या 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 आणि आधी त्याला दाजी बोलणं बंद कर. आमच्या दोघांच्यात तसं काहीच नातं राहिलेलं नाही. या घरातल्या कुठल्याही व्यक्तीशी त्या व्यक्तीचं काहीच नातं राहिलेलं नाही. परत या घरात त्याचं नाव नाही ऐकायला आलं पाहिजे. काय बी करून त्या निर्भयाची ट्रान्सफर करायला पाहिजे. मम्मी मी काय म्हणते सत्यभाऊजींना का नाही सांगत आपण? तसं बी एवढा वट आहेत की त्यांचा 2 मिनिटात ट्रान्सफर करतील त्यांची हे की नाही? खुळ्यात ऐकायचीस का? तेव्हा करतो ट्रान्सफर. वाट बघ. तिने एवढी अटक केली तरी तो तिचीच बाजू घेऊन बोलत होता. त्याच्या डोक्यातनं अजून भीतीचं भूत उतरलेलं नाही. तिने एवढं झिडकारलं का नाही तरी बी तो कवटाळतोय. हाऊ मम्मी तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? आपण थेट होम मिनिस्टरशी बोलूया की. मीच आहे ह्या घराची होम मिनिस्टर. हाऊ मम्मी ती होम मिनिस्टर नाही हो. सरकारची होम मिनिस्ट्री सरकारची. आणि आता आपल्या पक्षाचे आहेत ना होम मिनिस्टर. आणि तुम्ही बी आता महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. महिला प्रदेशाध्यक्ष कसं सिंपल अँड स्वीट. तेव्हा तुम्ही फक्त एक शब्द टाकून बघा की. हा ही एक होऊ शकते. एकदा बघते बोलून. सत्य थांब. काय ग? हे इथंच होतं? नाही पोलीस स्टेशनात पडलं होतं. ती आली होती परत द्यायला. ती म्हणजे वाघमारे मॅडम आले होते? होय नेपेट वाघमारी. ही एवढं निमित्त करून आपल्या घरावर वाकडी नजर टाकायला आली होती ती. पण मी बी घरात पाऊल टाकू दिलं नाही तिला.
वाघमारे किती वर्षानंतर आपल्या घरी आले होते. सत्या, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय? पाणी नाही. पाणी कुठे आहे का? तू मला माझं काम शिकवू नको. मी कायद्यानं चालते, कुणावर राग काढत नाहीये. मी इथं अन्यायाच्या आणि अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात ऍक्शन घ्यायला आले. कुणाचा बाप जरी आला ना तरी मी माझी ड्युटी करणं थांबवणार नाही. चला, मंगळसूत्रामध्ये दोन्ही वाट्यामध्ये हळदी कुंकू भरा. सत्या, काय रे? काय झालं? सत्या, मंजू इथं आली होती ना? तुलाच भेटायला आली होती ना? नाही पप्पा. मग कशासाठी आली होती? हे द्यायला आले होते. पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा विसरलो होतो ना तिथं. अरे मग तिथं पोलीस स्टेशनला काही बोलली का तुझ्याशी? नाही बोलल्या, भांडल्या फक्त. याचा अर्थ मंजूच्या मनात तुझ्याबद्दल खूप खोलवर राग रुजलाय. असू द्या, पण त्या निमित्तानं का होईना त्या माझ्याशी बोलतात ना, हे लई झालं माझ्यासाठी. अरे पण सत्या, एकदा बोलून तरी बघ तिच्याशी. हे बघ, तिला जर खरं खरं काहीच सांगितलं नाही तर तिच्या मनात तुझ्याबद्दलचा राग अजून वाढत जाईल. नाहीतर तुझी हरकत नसेल तर मी एकदा बोलून बघू का मंजूशी? हे बघ, ती माझ्यावर नक्की विश्वास ठेवेल. नाही पप्पा, तुम्ही काय बोलू नका वाघमारेशी. सत्या, अरे पण पप्पा, तुम्ही वचन द्या मला, तुम्ही वाघमारेंना असलं काही सांगणार नाही. नाही, या बाबतीत मी तुला अजिबात वचन देणार नाही. हे बघ सत्या, मंजू साताऱ्यात आली आणि ती तुझ्यापासून दूर आहे. तुझ्यातला आणि तिच्यातला दुरावा आता माझ्याच्याने बघवणार नाही. तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी मी आता काहीही करायला तयार आहे. पप्पा, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही वाघमारेंना अजिबात काय सांगणार नाही. आता तरी देवा मला पावशील का? मंजूताई जेल मधनं सोडशील का? आता तरी देवा मला पावशील का? मंजूताई जेल मधनं सोडशील का? नाही सोडणार. कसं सोडल? अरे सत्यदादा आला होता तेव्हा वाटलं होतं की सोडल माझी सिस्टर, पण नाही. सिस्टर? अरे तिला काय भावाची काय पडली का? अरे नसतं रे, कोण कोणाचं नसतं. भावाची काय कदर नाही, दया नाही, माया नाही, काय किंमत नाही भावाची. तिला विसरली रे. आता इन्स्पेक्टर झाले ना, नाही किंमत तर. ओ भारती मॅडम, भारती मॅडम, अहो तुम्ही तर सोडा की मला. आठवा जरा, पळू पळू स्पेशल चा किती वेळा पाजलाय तुम्हाला. सोडा की, अहो सोडा की. चार डंपर वाळू देतो फ्री फ्री एकदम. बंगला बांधा, काय बांधायचं बांधा. सोडा की. हो मावशी, अहो सोडा ना. अहो पप्पू शेतले काचल्या तो. आता तरी देवा मला पावशील का? हे पप्प्या, तुझ्या त्या भसाड्या आवाजात गाणं बंद करा आधी, नंतर त्या 4 डंपर वाळू मध्ये ना तुला तुडवून तुडवून मारीन चांगला. लोळवा लोळवा, तुडवा, मारा. मंजूताई मारती, तुम्ही मारा. मंजूताई, मंजूताई. इन्स्पेक्टर मॅडम सोडा की मला. भंडारे सोडायला
माझी सिस्टर सोडवणार, माझी सिस्टर इन्स्पेक्टर, माझी सिस्टर इन्स्पेक्टर. सोडलं का नाही? बोललो होतो का नाही तुला, सिस्टर सोडवणार. हो पप्पू शेठ, कधी बोलले होते तुम्ही? मला आठवत. आता लक्षात ठेव ना मग, सोडवलं का नाही शेवटी. इन्स्पेक्टर माझी सिस्टर, इन्स्पेक्टर माझी सिस्टर. सोडलं हो, सोडा की हो. भांडारे लव्ह यू भांडारे. अहो सोडा, काढा बाहेर, बाहेर काढा, बाहेर काढा. चला ऑर्डर दिली ना आता, काढा बाहेर. काढा काढा काढा. उघडा उघडा. उघडतंय का नाही? उघडा. अंग असे उघडलं. क्या बात आहे भंडारे. मंजूताई, इन्स्पेक्टर मॅडम धन्यवाद. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. लय उपकार झाले, थँक्यू. केबिन मध्ये बोलायचे. केबिन मध्ये बोलायचंय. जेल टू केबिन, बद्दर फ्रॉम अनदर मद्दर. जातोस की परत आत टाकू? माझी सिस्टर इन्स्पेक्टर आहे, आतमध्ये टाकू. जायचं. मंजूताई सोडणार मला. मंजूताई सोडते वय मला. घर नाही आहे, पोलीस स्टेशन. सॉरी 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 इन्स्पेक्टर मॅडम. बोला ना. ह्यो पप्पू शेठ तुमच्यासाठी काय बी करायला तयार आहे. काय पाहिजे बोला फक्त. ईट, वाळू, मुरुम, खडी काय पाहिजे. ते नको आहे, दुसरी मदत पाहिजे. अहो बोला ना मग. पप्पू शेठ तुम्हाला 100% मदत करणार. बोला फक्त. सत्याच्या विरोधात माफीचा साक्षीदार होऊन जबाब दे. त्याच्याकडून पैसा कुठून येतो सगळं मला सांग. तुला काहीच नाही होणार याची जबाबदारी माझी. मी तुला बरोबर सेफ ठेवीन. तू घाबरू नकोस. घाबरतो. पप्पू शेठ कुणाला घाबरतोय? आता सांगतो सत्या दादा काय काय काम करतो ते सांग. अहो इन्स्पेक्टर मॅडम, सत्या दादा का नाही दिसतो तसा नाही. वर वर बघितल्यावर तुम्हाला वाटेल साधा गुंड आहे, पण आतून लय काम चालतात त्याची. जसं की गोरगरिबांना मदत करणं, त्यांच्या शिक्षणाला मदत करणं, त्यांच्या इलाजासाठी पैशाची सोय करणं. अहो एवढंच काय, सत्यादादावर लाखो माणसं आहेत प्रेम करणारे, आणि ती माणसं म्हणजे सत्यादादाची खरी प्रॉपर्टी आहे. अहो आमच्या एरियात तो सुधा म्हणून एक जण होता, लय हालाकीचं जीवन जगत होता. त्याच्या पोरांना शिक्षणाची सोय नव्हती. सत्यादादांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून त्यांना शिक्षणाची सोय करून दिली. आज त्यातलं एक पोरग मोठं साहेब झालंय आणि एक पोरग विदेशात असते. बोला, माहित तर होतं का सत्यादादा एवढी काय काय काम करत होते. आता बाहेर जाऊन पप्पू शेठ तुम्हाला काय बोलला सांगू नका. लय मोठी लिस्ट आहे. त्याची काम सांगायला लागलो का नाही रात्र होईल आणि तुम्हाला लिहून घ्यायला एक. चहा नको आता. चहाचं काय तर राहू दे, कशाला उगाच. काय झालं मॅडम? भरती मॅडम, ह्याला आत्ताच्या आता घेऊन जा आणि परत आत टाका. हो सॉरी सॉरी भाऊ. इन्स्पेक्टर मॅडम नका हो, ब्रदर आहे ना, भावाची काही कदर आहे का नाही. आवाज करू नका हो मॅडम. हो भारती मावशी काय नाही, सिस्टर आहे. ऐक नको. भारती मॅडम सोड ना मला. ह्याला आत टाका आणि जोपर्यंत त्या गुंडाचं भूत त्याच्या डोक्यावर उतरत नाही ना ह्याला आतच ठेवायचं. नाही तुझी शपथ सांगतो. खरं खरं सांगतो. सांग बघ. सांगितलं की आत्ताच. आता जातो रे घेऊन जायला. इन्स्पेक्टर आता सोडणार होते की काय? अरे काय मला कुणीच काहीच सांगितलं नाही तरी मी सत्याच्या विरोधात पुरावे गोळा करणारच. काही झालं तरी मी त्याला अटक करणार. शहराचा कायदा बिघडवून टाकला या माणसानं. मॅडम पण कसं अटक करायचं आपण सत्याला? हे सगळं तुम्ही मला सांगा. तुम्ही आधीपासून इथं ड्युटी करते, तुम्हाला सगळी माहिती असणार. मॅडम नाही, काही नाही सांगू शकत. सत्य काय करतो, काय काम करतो मला काहीच माहिती नाहीये. हो, आणि लोकांचा पाठिंबा आहे त्याला. त्याला अटक करणं अशक्य आहे. भारती मॅडम, आपण त्या बिल्डरला आणि त्याच्या बायकोला रेडी केलं तर, सत्यानं ज्यांना ज्यांना मारले त्या सगळ्यांना जबाब नोंदवायला तयार केलं तर,
मॅडम कोणीच तयार नाही होणार आहे. तुम्ही प्लीज थोडा धीर धरा ना. हॅलो, जय हिंद सर. येस सर. सर आपण नाही सर, आम्हाला असं कुठलंच इंटिमेशन नव्हतं सर. पण ठीक आहे सर. हो सर. जय हिंद सर. काय झालं मॅडम? भारती मावशी, मुख्यमंत्री साहेब कोल्हापूरच्या दौऱ्यावर जात होते. त्यांनी अचानक आपल्या भागाला व्हिजिट द्यायचं ठरवलं. पटकन एक टीम रेडी करा, आपल्याला लगेच बंदोबस्ताला निघायचे. हो मॅडम. चला रेडी व्हा, मुख्यमंत्री साहेबांचा दौरा आहे, आपल्याला बंदोबस्ताला जायचंय लवकर. फॉलो करा. येस सर. मुख्यमंत्री या गाव गुंडाला भेटायला आलेत. एवढी वाईट वेळ आली वे. मॅडम ते दरवेळेला सत्याला भेटायला येतात. मॅडम ड्युटी तर आपल्याला करावीच लागेल ना. चला, तसं पण गेटवरच थांबायचं. साहेब नमस्कार. नमस्कार. सपने येतात रे आरतीचं. हा शिविट साहेब डायटिंग करत होतो. सपने साहेब, माझ्या माया पॅलेस मध्ये आपल्या पक्षाची मी महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुर्वे एकदम सिंपल आणि स्वीट स्वागत करते. हे माझे मिस्टर प्रभाकर सुर्वे. नमस्कार. नमस्कार. आणि हे सपनाजी युवराज जी पीजीत का नाही, माझे दुसरे चिरंजीव आणि त्यांची मिसेस सविताजी, कविताजी, कविताजीचे मिस्टर बलमाजी, नगरसेवक आहेत, जावई आहेत माझे. बलमा सेक्युरिटीला बाहेरच थांबायला सांग. कसं आहे, माया पॅलेस मध्ये समजा शेफ आहे ना. मायाजी, आपण पुढे जाऊन तयारी करूयात का? हा बळवंता, साहेबांबरोबर तू राहा. साहेब नमस्कार. मी माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने. तुमचं लक्ष असेल ना साहेब. देणार देणार, सगळ्यांकडे लक्ष देणार. तुमच्याकडे नाही दिलं तर सत्य देईन का माझ्याकडे लक्ष? कुठे आमचा वाघ ते दिसत नाही? आहे ना, आतमध्ये दरबार चालू आहे ना, त्याच्यामुळे आला नाही तो. लोकांची प्रश्न ऐकून घेते ना.